तुम्ही खूपदा ट्रेनमध्ये किन्नरांना पाहिलं असेल, जे पैसे दिल्यानंतर आशीर्वाद द्यायला लागतात आणि त्यांच्या आशीर्वादाचा परिणामही आपल्याला लवकर दिसून येतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की त्यांच्या तोंडून निघालेले शब्द जास्त करून सत्य का होतात ते? चला तर मग बघू. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा प्रभू श्रीराम वनवासासाठी चालले होते आणि त्यांच्या मागे त्यांची प्रजा आणि किन्नर समुदायही चालला होता. तेव्हा भगवान रामांनी त्यांना सांगितलं की इथे जेवढे पण लोक आहेत, म्हणजे जेवढे पण पुरुष आणि महिला आहेत, ते आपापल्या घरी महागारी जावे. ज्यानंतर सगळे आपापल्या घरी परतले. परंतु जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षानंतर परत अयोध्येला आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की सगळे जिकडे तिकडे परत गेले होते. पण 14 वर्षापर्यंत किन्नर तिथेच वाट पाहत उभारले होते. कारण किन्नर हे अर्धनारेश्वरचे रूप असतात, म्हणजे अर्धे पुरुष आणि अर्धे महिला. त्यामुळे त्यांची वाट पाहत बसले आणि घरी परतले नाहीत. अशी भक्ती पाहून प्रभू श्रीरामांनी खुश होऊन त्यांना वरदान दिले की आजपासून तुम्ही ज्यांनाही आशीर्वाद द्याल तो खरा होईल. आणि अशी ही मान्यता आहे की किन्नर हे फक्त एका रात्रीसाठीच लग्न करतात आरावण देवता सोबत. त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा.